नमस्कार मित्रांनो, आज 24 एप्रिल. आजही महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांना वादळी पाऊस तसेच गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर या 6 जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 24 एप्रिल. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार वादळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, राज्याच्या उत्तरी परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रापासून तर इकडं विदर्भाच्या उत्तरी परिसरापर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे. बहुतांश भागामध्ये राज्याच्या उत्तरी परिसरावर ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीचा देखील अलर्ट आहे. राज्यात उन्हाच्या चटक्यासह वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे. बहुतांश भागामध्ये तापमान जे आहे, कमाल तापमान 42च्या अंशाच्या पुढे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे. त्यामध्ये वाशिममध्ये 43 अंशाच्या पुढे कमाल तापमान जाताना बघायला मिळत आहे. अकोला, वर्धा, परभणी, धुळे, ब्रह्मपुरी या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी 42 आणि 42 अंशाच्या पुढे कमाल तापमान बघायला मिळत आहे. आज मित्रांनो, दुपारी आणि दुपारनंतर मुख्यत्वे करून पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासचा परिसर तसेच अहमदनगर या परिसरावर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. ठिकठिकाणी संध्याकाळपर्यंत, दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, हा जो पट्टा आपण बघत आहात, अमरावती, नागपूर तसेच इकडं कापसी कांकेरपर्यंत छत्रपती संभाजीनगरपासून या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस तसेच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मुख्यत्वे करून दुपारनंतर या परिसरामध्ये वातावरणात बदल होईल. त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस बघायला मिळेल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत मित्रांनो, आणखीन काहीसा बदल वातावरणात होणार आहे. त्यामध्ये मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. तसेच नगरच्या काही भागामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. त्याचबरोबर पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलक्या वादळी पावसाची शक्यता. दौंड, बारामती, इंदापूर या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता असणार आहे. सातारा आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळतील. संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे या परिसरामध्ये सुटण्याची शक्यता आहे. वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये वडूज, मायानी, कराड, साताऱ्याचा आसपासचा परिसर, बहुतांश भागामध्ये वातावरणात संध्याकाळपर्यंत बदल होईल. ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. वाई, लोणान, इकडं प्रतापगडच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. राज्याच्या एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये प्रभाव कमी राहील. एकदम कमी ठिकाणी बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर जो काही पावसाचा जोर आज असणार आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये नगर जिल्ह्यापासून इकडं पुणे जिल्ह्यापासून तर नगर, तसेच इकडं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, तसेच इकडं अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. जास्त ठिकाणी पाऊस आपल्याला सातारा आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच अमरावतीच्या आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसं ढगाळ वातावरण निर्माण होईल. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये देखील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त कोकणाचा उत्तरी परिसर या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील. मुंबई, पालघर, ठाणे वगैरे नाहीच्या बरोबर आहे शक्यता. परंतु सातारा,
तसेच कराड, पुणे या लगतचा जो काही कोकणाचा भाग असणार आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. ही होती मित्रांनो आजची दिवसभराची अपडेट. दुपारची अपडेट देखील बघा, यामध्ये थोडाफार बदल झाला. वाऱ्याचा वेग, दिशा जरी बदलली तरी ठिकाणी वेळ पावसाचं दोन्ही बदलतं. काही बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देऊ. व्हिडिओ आवडला लाईक करा. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.